नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे काचबिंदू, याची लक्षणं, कारणं आणि उपचार. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर विवेक मोतेवार. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. डॉक्टर मोतेवार यांची ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर मोतेवार हे नेत्रतज्ञ असून गेल्या 19 वर्षांपासून ते मोतेवार नेत्रालय नांदेड येथे कार्यरत आहेत. गेल्याच वर्षी त्यांनी महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे कोषाध्यक्ष हे पद भूषवलेलं आहे. त्यांनी आपलं पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण हे सायन हॉस्पिटलमधून पूर्ण केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी चेन्नई येथील विश्वविख्यात शंकर नेत्रालय इथून फेकोस शस्त्रक्रिया म्हणजेच बिन टाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचं अत्याधुनिक तंत्रज्ञान यामध्ये फेलोशिप करून विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे. तर मदुराईच्या अरविंद आय हॉस्पिटलमधून त्यांनी डायबेटिक रेटिनोपॅथी आणि रेटिनल लेझरची विशेष फेलोशिप त्यांनी केली. डॉक्टर विवेक मोतीवार यांचा आंतरराष्ट्रीय नेत्र परिषदेने युरोपमधील बेल्जियम या प्रगत देशात बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि लेझरचे विशेष प्रशिक्षण घेतल्याबद्दल गौरव केला. डॉक्टरांनी आतापर्यंत 40,000हून अधिक डोळ्यांच्या विविध शस्त्रक्रिया यशस्वी केलेल्या आहेत. डॉक्टर विवेक मोतेवार यांना फेकोस शस्त्रक्रिया, काचबिंदू शस्त्रक्रिया, डायबेटिक रेटिनोपॅथीचा उपचार आणि डोळ्यांची लेझर सर्जरी याचा विशेष अनुभव आहे. चला तर आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, जसा आपला आजचा विषय आहे काचबिंदू, तर काचबिंदू म्हणजे नेमकं काय असतं? डोळ्यातील द्रवपदार्थाचा दाब वाढले आणि त्यामुळे डोळ्याची नस किंवा ऑप्टिक नर्व खराब होणे आणि त्यामुळे दृष्टी कमी होणे याला आपण काचबिंदू असं म्हणतो. जसं आपल्याला रक्तदाब माहीत आहे म्हणजे ब्लड प्रेशर, आणि ब्लड प्रेशर नियंत्रित असणं आवश्यक असतं, तसंच डोळ्यात एक दाब, डोळ्यातल्या द्रवपदार्थाचा एक दाब नियंत्रित असणं आवश्यक असतं. त्याला आपण इंट्राओक्युलर प्रेशर म्हणतो. काही आजारामुळे किंवा काही कारणामुळे जर डोळ्याचा दाब वाढला तर डोळ्याच्या रक्तवाहिन्या त्या प्रेशरमुळे दबतात व डोळ्याच्या नसेचा रक्तपुरवठा कमी होतो. नसेचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हळूहळू रुग्णाची दृष्टी कमी होत राहते व ही प्रक्रिया इतकी संथ गतीने होते की दृष्टी खूप जास्त गेल्याशिवाय रुग्णांना काचबिंदू आहे याची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे याला दृष्टीचा सायलेंट थिप असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, आता आपल्या भारतामध्ये काचबिंदूचं प्रमाण नेमकं किती आहे डॉक्टर? अधिकृतरित्या सांगायचं असेल तर साधारणतः 1.25 कोटी रुग्णांना भारतात काचबिंदू झालेला आहे, पण हा अधिकृत आकडा आहे. या व्यतिरिक्त काचबिंदू निदान न झालेले सुद्धा पुष्कळ रुग्ण आहेत आणि त्याची संख्या मोठी असू शकते. त्यामुळे ह्या आजाराविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. काचबिंदू हे जगातील अंधत्वाच्या कारणापैकी दुसरं महत्त्वाचं कारण आहे. मोतीबिंदू हे सर्वांना माहिती आहे. मोतीबिंदूमुळं अंधत्व येण्याचं प्रमाण हे नंबर 1 वर आहे, तर काचबिंदूमुळं अंधत्व येण्याचं प्रमाण हे नंबर 2 वर आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं की काचबिंदूचे प्रकार काही आहेत का, आणि सगळ्यात महत्त्वाचं हा काचबिंदू नेमका कोणाला होऊ शकतो, कोणाला होण्याचे चान्सेस आहेत? काचबिंदूचे मुख्यतः प्रकार म्हणजे प्रायमरी ग्लॉकोमा, सेकंडरी ग्लॉकोमा आणि तिसरा कंजेनिटल ग्लॉकोमा. तर सर्वात प्रथम कंजेनिटल ग्लॉकोमा म्हणजे लहान मुलांना किंवा जन्मतः काचबिंदू असणे. त्याचं जर प्रेशर जास्त असेल तर बुबुळ पांढरं होऊ शकतं, डोळा लाल होऊ शकतो, दृष्टी कमी असू शकते. पण सुदैवानं कंजेनिटल ग्लॉकोमाचं प्रमाण फारच कमी आहे, म्हणजे 1 in 10,000 लाईव्ह बर्थ्स असं त्याचं प्रमाण असल्यामुळे त्याचे फारशी काळजी करायची गरज नाही. दुसरा प्रकार असतो सेकंडरी ग्लॉकोमा. सेकंडरी ग्लॉकोमा म्हणजे काय असतं की कोणाला मार लागल्यामुळे, कोणाला काही इन्फेक्शन झाल्यामुळे, कॉमन इन्फेक्शनमध्ये आपण ट्युबरक्लोसिस घेता येईल किंवा हर्पेज व्हायरस इन्फेक्शन घेता येईल, ज्यामध्ये डोळ्याला आतल्या भागाला सूज येते आणि त्यामुळे काचबिंदू होतो. कधीकधी सोरियासिस किंवा आर्थरायटिस अशा आजारामध्ये सुद्धा डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि त्याला सेकंडरी ग्लॉकोमा असं म्हणतात. तिसरा सर्वात महत्त्वाचा म्हणजे प्रायमरी ग्लॉकोमा. प्रायमरी ग्लॉकोमासुद्धा ओपन अँगल ग्लॉकोमा आणि क्लोज अँगल ग्लॉकोमा अशा 2 प्रकार असतो. डोळ्यामध्ये एक आयरिस नावाचा अवयव असतो. आयरिस आणि बुबुळाचा कोन हा जर मोठा असेल तर त्याच्यातनं द्रवपदार्थ जो बाहेर डोळ्यात पडायला पाहिजे तो व्यवस्थितरित्या पडतो. जेव्हा आयरिस आणि बुबुळाचा अँगल हा लहान होतो तेव्हा जे डोळ्यात द्रवपदार्थ तयार होतो त्याचा बाहेर निचरा होण्याचा मार्ग बंद होतो. त्याला आपण नॅरो अँगल ग्लॉकोमा असं म्हणतो. सुदैवानं नॅरो अँगल ग्लॉकोमा होण्यापूर्वीच आपण त्याचं निदान करू शकतो व ग्लॉकोमा होण्यापूर्वी त्याला प्रोफायलेक्टिकली लेझर करून त्याचा उपचार करू शकतो. दुसरा प्रकार म्हणजे ओपन अँगल ग्लॉकोमा. याबद्दल आपल्याला सर्वांना माहिती असणं जरुरी आहे, कारण हा आयुष्यभराचा आजार आहे आणि त्यामध्ये जरी डोळ्यातला अँगल ओपन असला तरी ते डोळ्यात जे मेशवर्क असतं किंवा जी जाळी असते
त्याचं क्वालिटी खराब झाल्यामुळे डोळ्यातला द्रवपदार्थ बाहेर पडत नाही, त्यामुळे डोळ्याचं प्रेशर वाढून नस कमजोर होते व रुग्णाची दृष्टी हळूहळू कमी होते. ओके डॉक्टर, काचबिंदू आणि मोतीबिंदू यामध्ये नेमका काय डिफरन्स आहे याविषयी सांगाल? आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे डोळ्याचा दाब वाढल्यामुळं नस कमजोर होणे याला आपण काचबिंदू म्हणतो, आणि डोळ्याचा नैसर्गिक भिंग पांढरा होणे आपण याला मोतीबिंदू असं म्हणतो. मोतीबिंदू ऑपरेशननंतर जी नजर गेलेली आधी ती पूर्ववत पुन्हा येते आणि रुग्णाला पुन्हा दृष्टी पूर्ण प्राप्त होते. पण काचबिंदूमध्ये तसं नसतं. काचबिंदूच्या उपचारानंतर देखील गेलेली नजर काही येत नाही, आहे ती दृष्टी नियंत्रित करण्यासाठी काचबिंदूचे उपचार किंवा शस्त्रक्रिया केले जातात. हा एक दोन्हीमधला मोठा फरक आहे. ओके, मग काचबिंदूची नेमकी कारणं कोणती आहेत आणि याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत डॉक्टर? काचबिंदूचे कारणामध्ये आनुवंशिकता किंवा वय हे प्रमुख कारण आहेत. ज्यांच्या साधारणतः 40 नंतर येणारा हा आजार आहे, ज्यांच्या घरी आईवडिलांना किंवा मोठ्या भावंडांना काचबिंदू झाला आहे त्या व्यक्तींना काचबिंदू होण्याची शक्यता जास्त असते. काही व्यक्ती स्टिरॉइडचं सेवन करत असतात, साधारणतः आर्थरायटिसच्या आजारासाठी किंवा कुठल्या आजारासाठी जे लॉंग टर्म स्टिरॉइड घेतात त्यांनासुद्धा काचबिंदूचा आजार होण्याची जास्त शक्यता असते. भारतामध्ये स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा काचबिंदूचं प्रमाण अधिक आढळतं. तसेच काही आजार जसे कमी रक्तदाब असणे किंवा मधुमेह असणे, थायरॉईडचा आजार असणे किंवा मायग्रेन हे आजार असले, या आजारामुळे सुद्धा काचबिंदूचं प्रमाण जास्त असतं. आणि अजून दुसरं एक म्हणजे डोळ्याचा जास्त नंबर असणे, मायनस असो किंवा प्लस नंबर असो, ज्यांचा डोळ्याचा जास्त नंबर आहे किंवा जाड भिंगात ज्यांना चष्मा आहे त्यांनासुद्धा काचबिंदूची शक्यता जास्त असते. ओके, आता काचबिंदूची लक्षणं काय आहेत, म्हणजे कशा प्रकारे आपण ओळखू शकतो याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल? मी जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की काचबिंदूमध्ये दृष्टी हळूहळू जाते, त्यामुळे रुग्णास सुरुवातीच्या काळात काहीही लक्षणं नसतात. सुरुवातीच्या काळात दृष्टीचा परीघ कमी होतो. दृष्टीचा परीघ कमी होतो म्हणजे समजा उदाहरण द्यायचं असेल तर आपण एखादी गाडी चालवत असेल तर समोर बघताना सुद्धा बाजूचे वाहनं आपल्याला दिसतात, त्याला दृष्टीचा परीघ असं म्हणतो. पण काचबिंदूमध्ये काय होतं की समोरची नजर चांगली राहते व हळूहळू बाजूची नजर कमी होते. बाजूनं कोणी स्कूटर गेली किंवा गाडी गेली तर आपल्याला ओळखू येत नाही. हे अर्ली लक्षणापूर्वी पैकी एक आहे काचबिंदूच्या. हळूहळू दृष्टीचा परीघ कमी होऊन शेवटी पेशंटला ट्युब्युलर विजन म्हणतो आम्ही. ट्युब्युलर विजन राहतं. ट्युब्युलर विजन म्हणजे काय की एखाद्या पाईपमधून बघितल्यासारखं दिसतं. पण ही वेळ येईपर्यंत रुग्णांना बऱ्याचदा काचबिंदू झाला हे माहिती नसतं. हे स्लोली वाढणारे एक लक्षण झालं. कधी कधी पेशंटला प्रेशर वाढल्यामुळे डोकेदुखी असते किंवा अँगल क्लोजर ग्लॉकोमाच्या पेशंटमध्ये त्यांना कधी डोळा लाल होतो, नजर अचानक कमी होते, डोळ्यातून पाणी येतं, हेडेक व्हायला लागतो. तर तसे हे सुद्धा काचबिंदूचे लक्षणं आहेत. पण 90% 95% काचबिंदूच्या रुग्णांना कुठलीही लक्षणं नसतात. आता सगळ्यात महत्त्वाचं, या काचबिंदूवर आपण निदान कसं करू शकतो याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल? काचबिंदू हा सुदैवानं रुटीन आपण ज्या प्रायमरी चेकअप करतो डोळ्याचं त्यातच पिकअप होणारा आजार आहे. पेशंट जेव्हा 40 नंतर चष्म्यासाठी किंवा कुठल्याही कारणासाठी नेत्रतज्ञाकडे जातो तेव्हा नेत्रतज्ञ नेत्रदुर्बिणीद्वारे म्हणजे स्लिट लॅम्पद्वारे आपण चेकअप करतो. त्यावेळी डोळ्याचा अँगल कळतो व काचबिंदूचे काही लक्षणं असेल तर 90 डायऑप्टर लेन्स असं त्याला भिंगाचं नाव आहे, त्या भिंगाने आपण रेटिना बघू शकतो किंवा गोनिओस्कोप ह्या भिंगाच्या सहाय्याने आपण अँगल क्लोजर ग्लॉकोमा आहे का ओपन अँगल ग्लॉकोमा हे निदान करू शकतो. म्हणजे काचबिंदू निदान करण्यासाठी फार काही मोठ्या गोष्टी आवश्यक नाहीत. हे झालं हे प्रायमरी निदानासाठी, प्राथमिक निदानासाठी ह्या गोष्टी लागतात. पण जर ज्यांना काचबिंदू डिटेक्ट झाला त्यांच्यासाठी काही स्पेशल टेस्ट असतात, जशी बुबळाची जाडी मोजणे, त्याला सेंट्रल कॉर्नियल थिकनेस असे म्हणतात. आणि गोल्ड स्टँडर्ड टेस्ट यासाठी जी आहे ती पेरिमेट्री आहे. पेरिमेट्री म्हणजे दृष्टीचा परीघ बघणे. तर ही एक कॉम्प्युटराइज टेस्ट आहे. यामध्ये पेशंटला एक सेंटरला हिरवा लाईट दाखवला जातो आणि आजूबाजूचे काही लाईट चमकतात का त्याचा एक आलेख काढला जातो. ही टेस्ट झाल्यानंतर ह्या आलेखामध्ये आपल्याला कॉम्प्युटराइज आलेखामध्ये आपल्याला कळतं की पेशंटच्या एका भागाची दृष्टी कमी झालेली आहे. मग त्यावरनं आपण डिसाईड करतो की त्यांना कुठले औषध द्यायचे, किती प्रमाणात द्यायचे किंवा त्यांना सर्जरीची आवश्यकता आहे का. इवन फॉलोअप एक्झामिनेशनमध्ये म्हणजे पेशंट जेव्हा फेर तपासणीसाठी येतो तेव्हा मध्ये काही काचबिंदूचे डिफेक्ट वाढलेत का हे सुद्धा आपल्याला पेरिमेट्रीद्वारे कळतं. म्हणजे पेरिमेट्री किंवा व्हिज्युअल फील्ड ॲनालिसिस ही काचबिंदूसाठी सर्वात महत्त्वाची टेस्ट आहे. त्यानंतर आता अत्याधुनिक टेस्ट म्हणजे काय की OCT, ऑक्युलर कोअरन्स टोमोग्राफी. ऑक्युलर कोअरन्स टोमोग्राफी म्हणजे त्यामध्ये आपल्याला अर्ली डायग्नोसिस होतं ग्लॉकोमाचं. जो ग्लॉकोमा पेरिमेट्री किंवा व्हिज्युअल फील्ड ॲनालिसिसमध्ये कळतो त्याच्या आधीसुद्धा आपण त्याचं डिटेक्शन करू शकतो
ऑक्युलर कोहरन्स टोमोग्राफीमध्ये. तर ह्या सर्व जरी टेस्ट असतील तरी सुदैवाने सांगायची गोष्ट अशी आहे की रुग्णांनी जर रेग्युलर चेकअप केलं तर प्रायमरी चेकअपमध्येच काचबिंदू आहे किंवा नाही ह्याची शक्यता कळून जाते. आणि ह्या स्पेशलाइज टेस्ट ज्या मी तुम्हाला सांगितल्यात ह्या तुम्हाला सर्वांना लागत नाहीत, ह्या फार कमी लोकांना लागल्या जातात. पण ह्या टेस्ट फॉलोअप ज्यांना एकदा निदान झालं त्यांना फॉलोअपला ह्या टेस्ट रेग्युलर करणे जरुरी असते. ओके, एकंदरीतच मग आता या काचबिंदूच्या उपचाराबद्दल थोडं बोलूया. आपण याचा काय उपचार सुचवू शकता तुम्ही आपल्या प्रेक्षकांना? काचबिंदूमध्ये 3 प्रकारचा उपचार होतो: औषधे, लेसर उपचार आणि तिसरा म्हणजे शस्त्रक्रिया. औषधे हे सर्वात महत्त्वाचा उपचार आहे, पण काचबिंदूच्या रुग्णांना औषधे हे नियमितपणे दररोज व आयुष्यभर घ्यावी लागतात. ही मोस्टली किंवा जनरली ह्या औषधे डोळ्यात टाकायचे थेंब असतात. दिवसातून 1 किंवा 2 वेळा आपल्याला आयुष्यभर ते थेंब टाकायचे असतात, जेणेकरून आपली दृष्टी ची नस चांगली टिकून राहते, त्याचा ब्लड सप्लाय टिकून राहतो, नेत्रदाब कंट्रोलमध्ये राहतो व आपली दृष्टी टिकून राहते. दुसरं प्रकार म्हणजे अँगल क्लोजर ग्लॉकोमामध्ये आपण लेझरद्वारे उपचार करू शकतो, त्याला आयरिडेक्टोमी असं म्हणतो. ही केवळ 2 मिनिटाची प्रोसिजर आहे आणि ती इझिली ओपीडी बेसिसवर केली जाऊ शकते. बऱ्याच अँगल क्लोजरच्या रुग्णांना काचबिंदू होण्यापूर्वी सुद्धा ही आपण उपचार करतो आयरिडेक्टोमीद्वारे, जेणेकरून त्यांना पुढे अँगल क्लोजर ग्लॉकोमा होत नाही. आणि त्याच्यानंतर सर्जिकल ट्रीटमेंट म्हणजे ऑपरेशन हा काचबिंदूचा शेवटचा पर्याय आहे. काचबिंदू ऑपरेशन नंतर सुद्धा रुग्णांना काही वेळा ड्रॉप आयुष्यभर घ्यावी लागतात. काचबिंदू ऑपरेशनला सुद्धा लिमिटेशन्स आहेत. काही वेळा काचबिंदू ऑपरेशन 5 वर्षासाठी, 7 वर्षासाठी, 10 वर्षासाठी सक्सेस राहतं. त्यामुळे काचबिंदू ऑपरेशन झाले म्हणजे सर्व काही झाले असे नाही आहे. काचबिंदू ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा रुग्णाला 3 महिन्याला 6 महिन्याला नियमितपणे तपासणी करावी लागते व त्या वेळच्या नेत्रदाब बघून त्यांचे डॉक्टर ठरवतात की यांना औषधाची गरज आहे का काय, पण त्यांना फॉलोअप एक्झामिनेशन हे आयुष्यभरासाठी जरुरी असते. ओके, आता काचबिंदूच्या उपचारानंतर किंवा ऑपरेशन नंतर त्यांची नजर पूर्णपणे आधीसारखी बरी होते का? नाही. काचबिंदू मी आधी सांगितल्याप्रमाणे काचबिंदूमध्ये गेलेली नजर वापस येत नाही. म्हणूनच ह्या आजाराची माहिती आपल्याला असणं फार जरुरी आहे. काचबिंदू उपचारानंतर आहे ती नजर टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि ज्यांनी नियमितपणे उपचार केलेला आहे त्यांना आयुष्यभर सुद्धा बऱ्याच जणांना नियमित नजर ती टिकून राहते. पण काचबिंदूमुळे एकदा गेलेली नजर कुठल्याही उपचाराने किंवा शस्त्रक्रियेनं वापस येत नाही. ओके, आता काचबिंदू असलेल्या रुग्णांना जर मोतीबिंदू झाला तर त्यांनी काय काळजी घ्यावी आणि नेमकी कशा पद्धतीने उपचार करावे याविषयी थोडे सविस्तरमध्ये सांगाल? हां, जर काचबिंदूचे रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी असतील तर जर समजा काचबिंदू प्रायमरी अवस्थेत असेल किंवा त्यांची नस चांगल्या अवस्थेत असेल, नेत्रदाब कंट्रोलमध्ये असेल मेडिसिन्सवर, तर फक्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया रेग्युलर पेशंटप्रमाणे फेको शस्त्रक्रिया आपण करतो. ही फक्त फेको शस्त्रक्रिया केली तरी त्यांचं ती ट्रीटमेंट सफिशियंट होते. पण त्यांना फेको सर्जरी शस्त्रक्रियेनंतर सुद्धा औषधे हे मात्र नियमित घ्यावी लागतात. काही रुग्णांचा काचबिंदू जास्त वाढलेला असतो, त्यांची नस क्षतिग्रस्त झालेली असते. मग अशा रुग्णांना जर मोतीबिंदूचं ऑपरेशन करायची वेळ आली तर आम्ही दोन्ही ऑपरेशन कंबाईन करतो, म्हणजे फेको सर्जरी व ट्रॅबेक्युलेक्टोमी जे काचबिंदूसाठी शस्त्रक्रिया जाते हे दोन्ही कंबाईन करतो, त्याला ट्रिपल प्रोसिजर असं म्हणतात. पण ही कोणती शस्त्रक्रिया करायची, केव्हा करायची हा सर्वस्वी आपल्या नेत्रतज्ञाचा निर्णय असेल. अगदी. तर डॉक्टरांकडून एवढं मार्गदर्शन घेतल्यानंतर आता आपण डॉक्टर संतोष अग्रवाल, ऑप्थॅल्मॉलॉजिकल अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटी यांचा काचबिंदू रुग्णांसाठी नेमका काय संदेश आहे तो पाहूयात. मी डॉक्टर संतोष अग्रवाल, अध्यक्ष महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना, आपल्याला आज एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. काचबिंदू सप्ताहानिमित्त आम्ही काचबिंदूचे जनजागृतीसाठी मोहीम घेत आहोत. डॉक्टर विवेक मोतेवार यांनी त्यावर तुम्हाला खूप काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी जनतेला आवाहन करेन की ज्यांचं वय 40च्या वर आहे आणि ज्यांच्या फॅमिलीमध्ये काचबिंदूचा आजार आहे किंवा ज्यांना मधुमेह किंवा दुसरे आजार आहेत त्या लोकांनी आपल्या डोळ्याची तपासणी जवळच्या नेत्रतज्ञाकडून जरूर करावी. मी डॉक्टर विवेक मोतेवार यांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि धन्यवाद करू इच्छितो की त्यांनी या मोहिमेमध्ये जनजागृतीसाठी एक पुढचं पाऊल घेतलेलं आहे. धन्यवाद.
तर आता त्यांचा संदेश आपण पाहिला. पुन्हा एकदा आपल्या विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, आत्ता बघायला गेलं तर आपण डेली रुटीनमध्ये आपण दिवसभर लॅपटॉप PC समोर असतो. तर यामुळे आपल्या डोळ्याला काही हानी पोहोचते का, किंवा त्यापासून आपले डोळे प्रोटेक्ट करण्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी, आणि एकंदरीतच डोळ्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगा. सध्या लॅपटॉप आणि कॉम्प्युटरचा वापर खूप वाढलेला आहे. लहान मुलांमध्ये सुद्धा शाळेत सुद्धा बऱ्याच गोष्टी आजकाल ऑनलाईन येत आहेत. त्यांना टॅबलेट किंवा लॅपटॉप वापरणं कंपल्सरी झालेलं आहे. खरं पाहिलं तर लहानपण हे बाहेर खेळण्यात जायला पाहिजे, जेणेकरून त्यांची दूरची दृष्टी विकसित होईल. पण आजकाल आता काय झालं की शाळा, कॉलेजेस, ट्युशन खूप स्ट्रिक्ट झालेत आणि वाढत्या कॉम्पिटिशनमुळे शाळेनंतर विद्यार्थी बऱ्याच जणांना प्रायव्हेट शिकवणीसाठी सुद्धा जात आहेत आणि प्रत्येक ठिकाणी घरी आल्यावर मग ते लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर अभ्यास सुरू होतो. यामध्ये त्यांची जी दूरची दृष्टी विकसित व्हायला पाहिजे असते, ती दूरची दृष्टी बऱ्याचदा विकसित होत नाही. आणि आत्ता आम्हाला कोविडमध्ये हे जाणवलं. कोविडच्या नंतर आमच्याकडे मायोपियाचे पेशंट, म्हणजे निकट दृष्टिताचे पेशंट वाढलेत. म्हणजे त्यांना फक्त जवळचं दिसतंय आणि दूरची दृष्टी त्यांना डेव्हलप झालेली नाही चांगली. याचं कारण मुख्य हे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप त्यांना कमी वयात त्यांना वापरायला कंपल्सरी झालं आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण एरवी एकमेकाशी बोलतो, पेपर वाचतो, पुस्तक वाचतो, त्यावेळी डोळ्याची हालचाल होते, पापणी खालीवर होते. जेव्हा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर कॉन्सन्ट्रेट करतो त्यावेळी आपली पापणी जेवढ्या वेळा पडायला पाहिजे तेव्हा खाली पडत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ड्राय आय हा आजार होतो, डोळे कोरडे होतात. म्हणजे बऱ्याच लॅपटॉप युजर्स, कॉम्प्युटर युजर्स किंवा विद्यार्थ्यांना आजकाल ड्राय आय इतका कॉमन झाला आहे की घरोघरी लुब्रिकंट ड्रॉप आम्हाला द्यावे लागतात. तर माझं हे सजेशन राहील की जेव्हा जेव्हा तुम्ही अवॉइड करू शकता तेव्हा स्क्रीन टाईम अवॉइड करा. जे शक्य आहे त्याच्या प्रिंटआउट काढून, मी हे खास विद्यार्थ्यांसाठी सांगतो, जे शक्य आहे ते त्यांनी प्रिंटआउट काढून वाचावे आणि स्वच्छ प्रकाशात जेवढं जास्त शक्य असेल तेवढ्या ट्यूबलाईटच्या प्रकाशात वाचावे, म्हणजे जेणेकरून त्यांच्या डोळ्यावर परिणाम होणार नाही. आणि लहान वयात किंवा तुमच्या किशोर वयात तुम्ही बाहेर खेळलंच पाहिजे किंवा बाहेरच्या दृष्टी डेव्हलप झालेलीच पाहिजे. नाही तर विनाकारण तुम्हाला ज्यांना चष्मा लागायला नाही पाहिजे त्यांनासुद्धा आजकाल आम्हाला चष्मे लागलेले आम्हाला बघायला मिळतात. हे झालं एक. दुसरं, ड्राय आय प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो? लॅपटॉपवर काम करताना आपण ब्लिंकिंग हॅबिट वाढवली पाहिजे. म्हणजे आपण मिनिटातून साधारणतः 12 ते 16 वेळा पापणी लपकवणं किंवा ब्लिंकिंग करणं अपेक्षित आहे. जेव्हा तुम्ही लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर काम करता ती पापणी 12-15 वेळा न पडता ती साधारणतः 7 ते 8 वेळा ब्लिंक होते. त्यामुळे तो ड्राय आय होतो आणि तुम्हाला काम करताना तर जाणवत नाही, पण संध्याकाळी घरी गेल्यानंतर तुम्हाला ड्राय आय किंवा डोळे जळजळपणाचा आजार जाणवतो. तर अशा रुग्णांची संख्या आजकाल वाढत आहे. तर त्यांनी फक्त ब्लिंकिंग हॅबिट वाढवावी. मध्ये मध्ये लॅपटॉप, कॉम्प्युटरपासून साधारणतः ॲटलिस्ट 1 तासाला का होईना ब्रेक घेऊन त्याला डोळे पाण्याने धुवावेत. कधी गरज पडली तर लुब्रिकंट ड्रॉप्स टाकावेत. आणि नियर विजन जे आहे ते तिथून थोडं डिफोकस करावे. समजा 15-20 मिनिट काम झाल्यानंतर 1 मिनिट जर शक्य असेल तर दूरसाठी बघावे, खिडकीच्या बाहेर किंवा बघावे, जेणेकरून तुमचं तुम्हाला नियर विजनचा स्ट्रेन येणार नाही. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ब्रेक घेणं पण आवश्यक आहे. आणि या गोष्टी जर केल्या तर कॉम्प्युटरमुळं ड्राय आय होण्याचं प्रमाण थोडंसं कमी होईल. प्लस अजून तुम्हाला त्याच्यासाठी जे ब्लू लाईट जे असतो कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमुळं, तर त्या लाईटमुळे सुद्धा डोळ्याला परिणाम होऊ शकतो. तर ज्यांना कॉम्प्युटरवर, मोबाईलवर जास्त काम आहे त्यांनी ब्लू फिल्टरचे लेन्सेस वापरायला काही हरकत नाही. ब्लू कट ग्लासेस किंवा ब्लू फिल्टरचे ग्लासेस म्हणतात. ह्याच्या ब्लू कोटिंगच्या ग्लासेसचा काही संबंध नाही. काही जण ब्लू कोटिंग ग्लासेस वापरतात. ब्लू कट ग्लासेसशी काही संबंध नाही. आपल्याला ब्लू लाईट फिल्टर करायचं, ब्लू लाईट फिल्टर करणारे ग्लासेस वापरायचे. पण हे काही सर्वांना जरुरी नाही आहे. ज्यांना लॅपटॉप, मोबाईलचं काम जास्त आहे त्यांच्यासाठी या गोष्टी आहेत. सर, जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? काचबिंदू हा आयुष्यभराचा आजार आहे. मला एवढंच सांगावं वाटेल की वेळोवेळी नेत्रतज्ञाकडून सखोल तपासणी करून घेणे, नियमितपणे औषध वापरणे हेच काचबिंदूवर नियंत्रण मिळण्यासाठी व दृष्टी टिकवण्यासाठी गुरुकिल्ली आहे. त्याचबरोबर मी माझ्या नेहमीच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगतो की संतुलित आहार, नियमित व्यायाम व नियमित उपचार हे जर केलं तर आपण कुठल्याही आजारावर मात करू शकतो. आपण जागतिक काचबिंदू आठवड्यानिमित्त मला इथे आपल्या दर्शकासमोर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी झी24 तास व आपल्या सर्व दर्शकांचा आभारी आहे. नमस्कार. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, काचबिंदू म्हणजे काय, त्याची लक्षणं, त्यावर कशा पद्धतीने उपचार करणं गरजेचं आहे यावर अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन डॉक्टर विवेक मोतेवार यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे काही लक्षणं दिसत असतील तर ती दुर्लक्ष करू नका.
तुम्हाला जर डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याद्वारे तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास.